सर्वांना नमस्कार. जय नाना. आपण चैतन्य पीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका गेल्या सुमारे 6 वर्षापासून नियमितपणे आणि अखंडित प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन आणि प्रबोधन करीत असतात. गेल्या सुमारे 96 पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज आपल्याला श्री दत्तपुराण याविषयी प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले, माघ स्नानाने पवित्र झालेल्या अप्सरेच्या ओल्या वस्त्राने हिमालयात राहणाऱ्या राक्षसाचे कसे परिवर्तन झाले हे आपण बघितले. ती पुढे सांगते, की त्रिवेणी जलाच्या प्रभावाने तुझी क्रूरता ताबडतोब निघून गेली. असे हे पावन तीर्थ माघ मासात विशेष आहे. ज्यामुळे मी सुंदरी झाले ते पुण्य मी तुला सांगते. त्यामुळे मी स्वर्गातही रूप सौंदर्याने रंजन करणारी म्हणून मान्य झाले तेही सांगते. मी पूर्वी कलिंग राजाची वेश्या होती. रूप सौंदर्याचा खजिना असलेली मी सौंदर्याच्या मदाने गरिष्ठ झाले होते. सर्व स्त्रियांची मी शिरोमणी असून त्या ठिकाणी माझ्यावर कृपा झाल्याने राजाचे सर्व भोग मी भोगले. लावण्याच्या संपत्तीने मी सर्व नगर अंकित केले. निरनिराळी रत्ने, अलंकार, वस्त्रे, सर्व प्रकारचे भोग आदी सर्व काही मोहक रूप असलेल्या मी राजाकडून मिळवले. रूप संपत्तीने गर्विष्ठ झालेले तरुण मदनाचे सेवक होऊन माझ्या चरणांचे सेवन करीत असत. मी माझ्या कपटी स्वभावाने त्या सर्वांना त्यांच्या सर्वस्वासह फसवले. ते परस्परांच्या असूयेच्या भावनेने आघात करून कित्येक त्यात मेले. अशा प्रकारे कामाच्या सहवासाने फार मोठा काळ निघून गेला. हे राक्षसा, मग म्हातारपण आले असता दैवयोगाने हा विचार मला उत्पन्न झाला. मी दान दिले नाही, कोणतेही व्रताचरण केले नाही, स्वर्ग आणि मोक्ष देणारा कल्याणकरी शंकर कधी पूजला नाही. नेहमी भोग लोलूप असलेल्या मी अणुमात्रही पुण्य केले नाही. पापांचा साठा असलेले हे चामड्याचे शरीर मी विकत घेतले. त्याने मला मिळाले सुखही कुत्सित आहे. माझ्यावर जे आसक्त होते ते म्हातारपणामुळे विवर्ण झालेले माझे मुखही पाहत नाही. काय करू? वाईट बुद्धी असलेल्या मला आज कोण आधार आहे? अशा प्रकारे बराच विलाप करून एका शांत करुणास्कर ब्राह्मणाला पाहून त्याला जन्मापासून जे केले ते सर्व निवेदन केले. तेव्हा तो सुशील ब्राह्मण म्हणाला, पापिणी, जरी तू दुराचारणी असलीस तरी सर्व संघ परित्याग रूपी शस्त्राने उंच वाढलेला हा संसार वृक्ष मुळापासून तोडून शंकराला शरण हे पाप संबुधे बालपणापासून तुझे आचरण निहित आहे. त्याच्या निदानासाठी मी तुला प्रायश्चित्त सांगतो. या ठिकाणी सरस्वती गुप्त आहे आणि यमुना मिळालेली आहे. या गंगेच्या पाण्यात स्नान केल्याने तुझी शुद्धी होऊन तू कृतार्थ होशील. त्रैलोक्यामध्ये सद्गती देणारे दुसरे तीर्थ नाही. काया वाचा मनाने केलेले छोटे वा मोठे पाप त्रिवेणीमध्ये स्नान केल्याने लय पावते यात शंका नाही. इतके दुसरे तीर्थ वेदांमध्ये सुद्धा प्रसिद्ध नाही. असे असूनही दुर्बुद्धी असलेले त्या क्षेत्राकडे पाहत नाही, म्हणून त्यांची दुर्गती होते. परस्त्री गमनातून उत्पन्न झालेल्या पापापासून इंद्रही मुक्त झाला. ते ऐक. इथे 7व्या अष्टकातील 7वा अध्याय समाप्त होतो. आदरणीय महाराज पुढे अतिशय सुंदररीत्या समजून सांगताना म्हणतात, की पुढच्या अध्यायात महाराज सांगतात, की स्वतः प्रमाणभूत वेदाने वर्णिलेलाही इंद्र असूनही रूपांतर करून गौतम पंथीशी संभोग केल्यामुळे गौतमाने त्याला शाप दिला. तेव्हा तो 1000 छिद्रे अंगावर पडलेला इंद्र लज्जित होऊन वनात गेला. मोह उत्पन्न करणाऱ्या स्त्रीचा धिक्कार असो आणि कामाची दुर्बुद्धी असलेला माझा धिक्कार असो, अशी इंद्राने स्वतःची निंदा केली. तेव्हा अनाथ झालेले देव व इंद्रपत्नी शचीनेही इंद्राला जाणल्याने बृहस्पतीला विचारले, की इंद्र कोठे गेला आहे? त्याला आता कोठे शोधा आहे ते सांगा. गुरु म्हणाले, पाप केल्याने पिडलेला इंद्र या ठिकाणी आहे, ते मी स्थान तुला दाखवतो. असे बोलून त्यांच्यासह मेरू पर्वतातील दर्शन दलित असलेल्या इंद्राला त्यांनी दाखवले. ऐश्वर्यामुळे स्वतःचा तोल गेलेला बुद्धिभ्रष्ट झालेला देवराज इंद्र लज्जित होऊन म्हणाला, हे गुरु, छिद्रांनी आणि व्रणांनी चिन्हित झालेले माझे रक्षण कर. तो म्हणाला, शिष्या,
इंद्रा, जरी तू अनुचित कर्म केले आहे, तरी सावधान हो. मी तुला ह्यातून मुक्त होण्याचा उपाय सांगतो. हे इंद्रा, प्रयागातील त्रिवेणीमध्ये स्नान केल्यामुळे तू निश्चित यातून मुक्त होशील. असे बृहस्पतींनी म्हटल्यावर पश्चाताप झालेला इंद्र त्रिवेणी स्नान करून पावन झाला. असा त्रिवेणी संगमाचा महिमा आहे. त्यामुळे तिथे जा, मुक्त होशील, असे ब्राह्मण वचन ऐकून मी भक्तियुक्त झाले. विषाप्रमाणे सर्व विषयांचा घराचा त्याग करून निरासक्त होऊन मी निरीच्छ झाले. यातना निर्माण करणारी दृष्टीची संगती, अधोगती उत्पन्न करणारे पाप, त्याचे स्मरण करून संतापाने मी माघ स्नान केले. 3 दिवस स्नान केल्याने परमेश्वराच्या कृपेमुळे माझे पाप नष्ट झाले. शिल्लक राहिलेल्या पुण्यामुळे मी अशा स्वरूपाची पुनर्जन्माचे स्मरण असणारी श्रेष्ठ अप्सरा झाली. हे ऐकून तो असुर म्हणाला, मला स्मरण झालेला माझा वृत्तांत आता तू ऐक. केवळ स्मरणाने मुक्ती देणारी, सर्व लोकात प्रख्यात असलेली काशी नगरी आहे. त्या ठिकाणी श्रेष्ठ कुलात उत्पन्न झालेला मी मूर्ख असूनही वाईट बुद्धीचा होतो. मी शहाण्या लोकांची निंदा केली. मी शहाण्या लोकांची निंदा केली असताही दुराचार केला. चांडाळांनी दिलेल्या दानाचाही मी त्याग त्याग केला नाही. सोने, परस्त्रिया इतकेच नव्हे, तर प्रेतावरचे अन्नही भक्षण केले. अणुमात्रही पुण्य केले नाही. दैवयोगाने नंतर मला मृत्यू आला. काशी क्षेत्रात वास असल्याने मला नरक मिळाला नाही. मी शंकराच्या आज्ञेने मला भूत प्रेतादी योनीत टाकले. तिथे मोठ्या कष्टाने मी राहिलो. सध्या हिमालयातील हा राक्षसाचा माझा 10वा जन्म आहे. 1075 वर्षे होऊन गेली. अद्यापही पाप क्षालन झाले नाही. भयंकर झाडी असलेला क्रूर भूक तहानलेली मी त्रस्त झालो आहे. दुष्कर्माने होरपळून गेलो आहे. क्षेत्रवास झाल्याने उत्पन्न झालेले माझे पुण्य आज सफल झाले. नाहीतर तुझे दर्शन मला कसे झाले असते? सत्संगतीनेच आज मी शांत चित्त होऊन धन्य झालो आहे. म्हणूनच विद्वान लोक उत्तम सत्संगतीची प्रशंसा करतात. क्षीरसागरातील गोड पाणीच हंसाचे जीवन असते, तर सर्व ठिकाणी समदृष्टी ठेवणारे साधू सज्जन हे सर्वांचे जीवन असतात. त्यापेक्षा अधिक काय सांगू? हे कल्याणी, ही माझी कष्टकारक अवस्था पाहून जे तुला आवडेल ते तू कर. मी तुला शरण आलोय. त्याचे दीन भाषण ऐकून दयाळूपणे ती म्हणाली, तुला मी माघस्नानाचे पुण्य देते. त्यामुळे तुझे पाप क्षालन होईल. प्रयागामध्ये मी यथाविधी अनेक वेळी माघस्नान केले. त्यापैकी एक माघस्नानाचे पुण्य तुला सद्गती देईल. इतके बोलून आपले ओले वस्त्र पिळून त्याचे पाणी घेऊन संकल्प सोडून त्या सतीने राक्षसाला एका माघाचे पुण्य दिले. राक्षस भाव सोडून तो लगेच देवासारखा झाला आणि अप्सरेला नमस्कार करून आनंदित झालेला तो गदगद वाणीने म्हणाला, जो कर्मफल देणारा त्रिलोचन पार्वतीसह असलेला शंकर, तो परोपकारासाठी हे कल्याणी तुला सद्बुद्धी आणि कल्याण देव. आदरणीय महाराजांनी इथपर्यंत हा अध्याय अतिशय सुंदरपणे समजावून सांगितला व आपल्या प्रबोधनाला इथे स्वल्प विराम दिला. मी त्यांना विनंती करतो, आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. मस्त. अनुसूयाति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटा. यः कर्मफलदो देवाः शंभुः सोमस्त्रीलोचनाः परोपकृत्ये सद्बुद्धि भद्रे भद्रं ददातु ते. या राक्षसाने आपल्या त्या विशिष्ट शापातून मुक्त झाल्यानंतर, अवस्थेतून मुक्त झाल्यानंतर त्या अप्सरेला एक प्रकारचं जे शुभकारक असा आशीर्वाद दिला. तो जो आशीर्वाद म्हणजे जो कर्मफल देणारा आहे, तो त्रिलोचन आहे, तो पार्वती सहित असलेला
महादेव भगवान शंकर तो परोपकारासाठी हे कल्याणी तुला सद्बुद्धी आणि कल्याण करो, कल्याण देव, अशी त्यांनी एक प्रकारचं उत्तम असं शुभेच्छा व्यक्त केली. आणि या श्लोका बरोबर आपण गेल्या पुष्पात ही जी माघ महात्म्याची जी कथा होती याचा अंशतः जो आपण भाग बघितला माघ महात्म्याची, पुढे आता स्वामी महाराज याच कथा भागात पुढे काय सांगतात ते आता आपण अवलोकन करणार आहोत. स्वामी महाराज असं म्हणतात, तो राक्षस असा या अप्सरेला म्हणतो, त्वया अद्योपकृत साधू पतितोऽभ्युद्धतोऽस्म्या अहम यस्य मे निष्कृतिः क्वापि नैव सो अद्यैव पाक्तिः पाविताः. म्हणजे जणू काही तू आज जो माझ्यावर उपकार केला ते उत्तम झाले. त्वया अद्यो उपकृतम साधू, का तुम्ही पतीत असला, मी जो पतीत होतो, पतितो अपि उद्भूतो अस्म्या अहम, मी पतीत असलेल्या जणू काही माझा तू उद्धार केला. आणि यश्च मे निष्कृती क्वा अपि नैव, त्या मला कुठे सुद्धा जणू काही कुठे या माझ्या पापाला निष्कृती नव्हतं, प्रायश्चित्त नव्हतं. त्या अशा व्यक्तीला तू तो अद्यैव पाविताः, त्या मला तू पावन केलं. पुढे हा म्हणतो, प्रसीद कृपये दानीं पूर्वज्ञे मय्या अनुग्रहं शिक्षा विदेहि मे कुर्या यया क्वा अपि न पातकम. हे माते, मला प्रसन्न हो, कृपा करून माझ्यावर दया कर. पूर्व आज्ञे मय्ये अनुग्रहम, मला अशी शिक्षा दे की ज्यामुळे मी कुठेही आता यापुढे तसं पातक करणार नाही. शिक्षा विधेहि मे कुर्या यया क्व अपि न पातकम. पुढे मग प्रियम धर्म्यम निशम्येवं रक्षो वाक्यम प्रसन्नधी प्रवक्तु तारकम धर्म अप्सरा उपचक्रमे. मग अशा त्या धर्मनिष्ठ प्रिय अशा त्या राक्षसाचं वचन ऐकून, बोलणं ऐकून जणू काही ती प्रसन्न चित्त असलेली ती अप्सरा प्रसन्नदी प्रवक्तु तारकम धर्मम, ही जी अप्सरा होती ती तारक असा सगळ्यांना उपचारक असा धर्म सांगू लागली. उपचक्र ही काय म्हणते, वर्णाश्रम वर्णाधिकृता भूव्य अपि मानवाः संसिद्धी यान्ति ते दैव्या संपद्देवा अन्यया नतु. म्हणजे स्वतःच्या वर्णाश्रम धर्मानं विकृत असलेले मानव सुद्धा दैवी संपत्तीने याची देही या पृथ्वीवर सिद्धी प्राप्त करतात. भूव्य अपि मानवाः संसिद्धी यांती, या पृथ्वीवरती भूव्य म्हणजे या पृथ्वीवर सिद्धी प्राप्त करतात. असं ते दैव्या संपत देवा, दैव्या म्हणजे दैवी संपत्तीने, वा अन्ययातू म्हणजे असुरी संपत्तीने न, तर दैवी संपत्तीने ते जे काही प्राप्त करायचं ते सिद्धी प्राप्त करतात.
संपदा अपि देवाः स्वर्जिन ग्यू ग्यू ना अन्ये अन्या हताः गुरुसेवादिनेंद्राद्या मुक्ता अत्रेति यच्छ्रुतम्. हे स्वतःच्या दैवी संपत्तीने देव हे स्वर्ग जिंकतात, पण आसुरी संपत्तीने पछाडलेले जे राक्षस आहेत ते मग त्यांना मात्र स्वर्गप्राप्ती होत नाही, ते स्वर्ग मिळू शकत नाही. मग इथे काय आहे, गुरुसेवा आदीने इंद्राद्या मुक्ता अत्रेती यच्छ्रुतम. मग इथे गुरुच्या सेवेमुळेच किंवा गुरुसेवा जी इंद्रादिकांनी केली त्यामुळे तो मुक्त झाला, असं वेदातलं जे वचन आहे असं या वैदिक साहित्यातून ऐकलं आहे. म्हणून भजस्व धर्मं तम नित्यम हिंसां त्यज दूरताः परदोषो उच्चारणंच कामम जय्या अंतरम रिपुम. म्हणून राक्षसात्वाचा नित्य दैवी संपत्तीने युक्त अशा धर्माची सेवा कर, अशा धर्माचं सेवन कर. गुरु सुद्धा परदोषाचं उच्चारण करू नको. त्यज दूरता, हिंसा वगैरे, आणि चित्तातलं जो कामरूपी शत्रू आहे परदोष उच्चारणंच कामम जय्या अंतरम रिपुम. ज्या चित्तात असणारा जो कामरूपी जो शत्रू आहे त्याचा नाश करा. कृत्वा धृत्या शुद्धा मनोबुद्ध्या विनियम्य इंद्रियाणि च प्रत्याहर्त्यांच शिवम पश्य स्वप्नोपमं जगत. म्हणजे धृत्या शुद्ध्या मनोबुद्ध्या, सात्विक हिर्याने आणि मनबुद्धीनं मनाचे नियमन करून विनियमेंद्रियाणि च, म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवून त्याच्यावरती जणू एक प्रकारे इंद्रियांवर संयम ठेवून भगवान शंकरा शिवम पश्य, भगवान शंकराची पूजा कर आणि या जगाकडे शिवम पश्य स्वप्नोपमम जगत. हे जे जगत आहे हे जणू काही आपल्याला पडलेलं एक स्वप्न आहे, अशा पद्धतीने या जगताकडे तू पहा. वैराग्य रसिको भूत्वा युत्वाने अपीह मा कुरु अहंता ममता शास्त्र मासास्थित घटिते ध्रुवे. हे वैराग्याची काळधर, वैराग्य स्वीकारून रक्त मांस आणि अस्थि यांनी भरलेले हे अशाश्वत शरीर त्या शास्त्र माणसास्ती घटिते ध्रुवे, असं जे रक्त मांस अस्थि यांनी भरलेले शरीर आहे हे असताना या शरीराविषयी अहंता किंवा ममता ही धरून ठेवू नको. अहंता ममता ही घटीचे ध्रुवे मा कुरु, अशा पद्धतीने म्हणतोय. अशा पद्धती वैराग्य धारण कर. भोग काळे कदाचित तू प्राप्तायामप अहंकृतो बोधात्म व्यतिरेकेण न पश्येद चिदन्वयात. उपभोग काळात कदाचित अहंकार प्राप्त झाला असताना त्याकडे आत्मबोधाच्या उलट दृष्टीने पाहू नको. म्हणजे आपल्याला जो अहंकार झालाय, मला जे प्राप्त झालेलं आहे, ते जे मिळवलं आहे, हाच जणू काही मला झालेला साक्षात्कार आहे, मला प्राप्त झालेली सिद्धी आहे, अशा दृष्टीने बघू नको. तर चिदन्वयात
चैतन्य दृष्टीने, चिदानंद दृष्टीने त्याच्याकडे तू दृष्टी कर. ते त्या दृष्टीने तू पाहत राहा. चिदन्य द्वयात या ठिकाणी एक विशिष्ट चिदानंद अशा वृत्तीने, अशा दृष्टीने हे जे काही आपल्याला प्राप्त झालेले आहे, जे शरीर आहे, जे भोग आहे, जे भोक्तृत्व आहे, ते अशा चिदानंद दृष्टीने त्याच्याकडे बघत राहा. बोधात्म्य व्यतिरेकेण न पश्येत चिदन्वयात, न पश्येत चिदन्वयात. ज्ञात्वैव तत्त्वता स्वात्मरूपं पश्चात् समाविशाविदा विश अयं हि परमो धर्मो यतः पातो न विद्यते. हे तत्वता जाणून, ज्ञात्वैव तत्वता स्वात्मरूपं पश्चात् समाविश, जे नंतर स्व आत्मरूपामध्ये प्रवेश कर. स्वतःच्या ठिकाणी आत्मस्वरूपात तू स्थिर राहण्याचा प्रयत्न कर. कारण अयम ही परमो धर्म, हाच परमधर्म आहे. त्यामुळे ज्याचा पाहतो न विद्यते, त्या ठिकाणी माणसाचा अधःपात होत नाही. इति तद्वक्सुधा, इति तद्वा सुधा पीत्वा कृत्या शुद्धो वत्सततां सदा सुखमयी भूयाः साध्वी कांचन मालिनी. त्या प्रकारे इति तद्वाक्य सुधा पीत्वा, अशा प्रकारे जणू काही तिचं वचनामृत ऐकून शुद्धो वदत्सतां, असतो जणू काही तो शुद्ध झालाय, तो तिला असं म्हणाला, राक्षस सदा साध्वी, हे साध्वी कांचन मालिनी, त्या अप्सरेचं नाव तिला तो म्हणतो, सदा सुखमयी भूयाहा, तू नेहमी सुखी राहा, सुखी हो. आणि प्रसादात सुमुखस्यास्तु शंभो सान्निध्यम अहम चंद्रार्क वशात्रैव सदा स्निग्धो मया सह. विशेष प्रसन्न असलेल्या शंकराचं, अशा भगवान शंकराचं तुला प्रतिदिन सान्निध्याचा लाभ हो. प्रसाद सुमुखस्या अस्तु शंभो सान्निध्य अन्वहम. आणि चंद्रार्क म्हणजे यावत चंद्र दिवा करो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत वसा अत्रेव सदा स्निग्धो मया सह. ही स्निग्धो मया हे पार्वती करता या ठिकाणी उपमा आहे. अशा तू स्नेहशील पार्वती जवळ नित्य राहा, पार्वतीवर तुझा निवास कर. धर्मनिष्ठा तपोनिष्ठा योगस्त्वयस्तु सर्वदा मास्तु लोभो ध्रुवे देह आपण न अर्ती सदा जही. तुझ्या ठिकाणी धर्मनिष्ठा, तपोनिष्ठा आणि हा योग मार्ग आहे, हे नेहमी तुझ्या ठिकाणी तसेच राहो. नश्वर देहाविषयी तुला लोभ न होवो. मा अस्तु लोभो ध्रुवे देह. आणि आप ना आरती सदा जही, आणि संकष्टग्रस्त अशा लोकांच्या पीडेचा तू सतत नाश कर. देवतां प्रणमोक्ती तस्या भक्त्या विमुष्य स प्राप्तेन व्योमयानेन आरब्धं भोक्तुम दिवं जयो. त्या प्रकारे स्तुती करून, तिला भक्तिपूर्वक नमस्कार करून, तो राक्षस ज्याला नूतन देवस्वरूप देह प्राप्त झाला होता, देवरूपात जो आला होता, तिचा निरोप घेऊन व्योमयानेन ना आरब्धम भोक्तु दिवम,
त्याला घेण्यासाठी आलेल्या विमानाने आपलं पुढचं प्रारब्ध फल कर्मफल जे आहे ते भोगण्यासाठी तो स्वर्गात निघून गेला. अत्रांतरे देवकन्या पुष्पाणि ववृषुर्मुदाः तस्यापरि तां प्राप्त रुचिर्नत्वा प्रियं वदाः. मग तिच्यावर देवकन्यांनी पुष्पवृष्टी केली. चिरांतरे त्याच्यानंतर देवकन्या पुष्पाणी व वृषुर्मुदाः आनंदाने तिच्यावर पुष्पवृष्टी केली. त्यानंतर तस्या उपरिमता प्राप्य मग त्यानंतर तिच्या जवळ येऊन जणू काही तिला नमस्कार करून त्या मधुरवाणीचा देवकन्या असा म्हणाला, रुचिर्नत्वा प्रियं वदाः कथं भद्रे त्वया रक्षो मोक्षणं विहितं वद त्यक्तं यतो भिया अस्माभिः क्रीडावनम् इदं शुभम. हे कल्याणी, तू त्या राक्षसाचा उद्धार कसा केला ते सांग. कथं भद्रे त्वया रक्षो मम मोक्षणं विहितं वद, ते सांग. कारण त्या राक्षसाच्या भीतीने त्याच्या भीतीने आम्ही त्यक्तं यतो भिया अस्माभिः क्रीडावनम इदं शुभम, या शुभाशा क्रीडावनाचा आम्ही त्या राक्षसाच्या भीतीने त्याग केला होता. तू त्याचा उद्धार कसा काय केला. मग ते असं म्हणतात, इदं त्वदंग माहात्म्यं किं वाच्यं मम अधोप्यसो मुक्ताः सद्य इतोत्रैव विहरामो यथा सुखम. या तुझ्या देहाच्या शरीराच्या महात्म्याविषयी आम्ही काय बोलावं. हा नीच असलेला राक्षस सुद्धा जणू काही मुक्ता सध्या इतोत्रैव विहरामो, तो नीच असलेला राक्षस सुद्धा इथे तत्काळ मुक्त झाला. आणि त्यामुळे येथेच आम्ही आता विहरामी यथा सुखम इतो अत्रैव, त्यामुळे आता इथे आम्ही खाणं विहार करू. हा देवकन्यांचं भाषण ऐकून श्रुत्वा तदभाषितं सा सधर्म महिमा त्वयं त्यक्त्वा लोभं ततो देव्याः संसेव्यो अयं सनातनाः. त्यांचं ते भाषण बोलणं ऐकून ती अप्सरा असं म्हणाली, हा स्वधर्माचा महिमा आहे. हा इह स्वधर्म महिमा. आणि हे देवी त्वयं, हे देवी त्यक्त्वा लोभं ततो देव्याः, हे देवीनो लोभाचा त्याग करून या सनातन धर्माची तुम्ही सेवा करा. देव्या संसेव्यो अयं सनातनाः, या सनातन धर्माची तुम्ही सेवा करा आणि लोभाचा त्याग करा. इत्युक्ता त्वरया प्रापं कैलासं हेममालिनी स्वप्ने अपि नैव यद्वार्ता दुर्दिनांतं नगोत्तमम्. इतकं बोलून ती जी अप्सरा हेममालिनी स्वप्नात सुद्धा ज्याची दुष्ट बुद्धींना वार्ता लागणार नाही, अशा ठिकाणी दुर्दिनांतो नगोत्तमम, त्या नगराज जे पर्वतावर असणाऱ्या कैलास पर्वतावर त्या कैलासाला निघून गेली. त्रिलोचनं हताशिवं तदोन्मयान्वितं भवं निरीक्ष्य सा नवं भवं न नाम भाविता भवं. म्हणजे तिने त्रिलोचन कल्याण रूपम, त्रिलोचनं हताशिवं आणि सदोमयान्वितं भवं, तिने जणू काही
पार्वती श्री शंकराला पाहून तिने मोक्षाला कारण असलेला निरीक्षम सा नवम भवम अशा मोक्षाला कारण भवपार नेणारा असा मोक्षाला कारण असलेल्या पुराण पुरुषाशा न नाम भाविता भवम अशा त्या पुराण पुरुष भगवान शंकरांना नमस्कार केला. अतिशय उत्तम अशा पद्धतीने हे काव्य एक छंद या पद्धतीने आपल्याला हे स्वामी महाराजांनी केलेलं आपल्या लक्षात येतं. या पद्धतीने याची रचना केली. ही रचना म्हणजे त्रिलोचनम हता शिवम तदोमयान्वितम भवम निरीक्षसा नवम भवम ननाम भावितान भवम अशी याची श्लोकाची रचना होऊन आपण याचा एकाधिक चिंतन करून याचा अभ्यास करावा. तर मुद्दा मला या ठिकाणी श्रोत्यांना सांगायचं आहे. हे महाराज म्हणतात इत्युक्तम धर्महार्दम ते राजश्रेयस्करम परम यदीदृशम फलम भावी किम सन्मिथ्यात आत्मगोपनात. हे राजा असं हे धर्ममूल असलेलं रहस्य कल्याणकारी असलेलं मी तुला कथन केलं आहे. त्याचे जर असं भावी फल आहे त्याचं जे फलच आपल्याला असं लक्षात येतं हे ज्या अप्सरेला आणि त्या रक्षणाला ते जे फल हे जर तुला सांगितलं आहे किम शान मिथ्या आत्मगोपनात. मग असं हे जे तुला रहस्य आहे हे खोटेपणाने स्वतः जर ठेवण्यात काय अर्थ आहे. जणू काही हे रहस्य हे स्वतः जर न ठेवता तुला असं सांगतोय असं भावार्थाने महाराज सांगतात. अर्थ एव हिम ये लोकाः स्वधर्मे विधिचोदिताः कृता अप्युद्धना एवं ना अधपातो अपि कामिना. म्हणून हे लोक धर्मात विधीपूर्वक अशा पद्धतीने कार्य करतात जणू काही प्रेरित होऊन कार्य करतात आहे. ते जेव्हा मृत होतात तेव्हा ते लोक उत्तम गतीला जातात. परंतु सकाम असणाऱ्यांचाही अधपात होत नाही. काही लोक सकाम अशा कारणाने जरी धर्म कार्य करत असतील पण त्यांचा सुद्धा अधपात होत नाही. म्हणून निष्कामानांतु राजेंद्र स्वधर्माचरणात सताम इहं वा अन्यत्र वा मोक्षो ना अत्र कार्या विचारणा. म्हणून हे राजेंद्रा निष्काम असणाऱ्या सज्जनांच्या स्वधर्माचरणामुळे येथे किंवा परलोकामध्ये मोक्ष हा आहेच हे जणू काही सिद्ध होतं. यात शंका नाही. इहं वा अन्यत्र वा मोक्षो ना अत्र कार्या विचारणा यात काही शंकाच नाही. तेव्हा इत्या कर्णस्थ राजेंद्रो धर्मतत्त्वं गुरुजितं अभ्यर्च्य तमनुज्ञातः पुरं गत्वा तथा आचरत. तेव्हा तो राजेंद्र गुरुनं कथन केलेलं एकूण धर्मतत्व ऐकून गुरुजितं त्यांची पूजा करून अभ्यर्च्य तम अनुज्ञातः पुरं गत्वा त्यांची अनुज्ञा घेऊन आपल्या नगरात जाऊन तथा चरत त्या पद्धतीनं आचरण करू लागला. आणि शुद्धस्ते नैव पश्चात प्राप्त योगो अमृतम ययो अतो धर्मपरे नित्यम तोषणीयस्त्रधीश्वरा. म्हणून त्या धर्ममार्गाने शुद्ध होऊन तो योग मार्गानं मोक्षाला गेला. त्याला मोक्ष प्राप्ती झाली. म्हणून तो धर्मपरे नित्यम तोषणीयम प्रधीश्वरा. म्हणून सर्वांनी धर्मनिष्ठ हो
धर्मपरायण होऊन नित्य तळधीश्वर म्हणजे परमेश्वराला संतुष्ट करावं, तो क्षणियम संतुष्ट करावं. या ठिकाणी तळधीश्वर हे भगवान दत्तात्रेय एक विशेषण या ठिकाणी महाराजांनी सांगितलंय. आणि प्रत्येकाने स्वधर्म आचरण करून धर्मनिष्ठ अशा पद्धतीने होऊन आचरण करून भगवान दत्तात्रेयाला जणू की संतुष्ट करावं असं ते सांगतात. या ठिकाणी या दत्त पुराणातल्या कर्मकांड हा जो विभाग आहे त्यातल्या 7व्या अष्टकातल्या 8वा अध्यायाचे समाप्त झालं. आणि अशा पद्धतीने या विशिष्ट 7व्या अष्टकातल्या 55व्या श्लोकाबरोबर आज 7व्या अष्टकाची या ठिकाणी समाप्ती झाली. आणि आता या दत्त पुराणाचं जे शेवटलं म्हणजे 8 अष्टकांपैकी जे शेवटलं अष्टक जे आहे त्याच्यामध्ये 8 अध्याय आहेत. किंबहुना 64 अध्याय जे या अष्टकामधले आहे तर ते 8×7=56 असे 56 अध्याय आपण पूर्ण करून आता या 8व्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकाकडे आपण वळतो आहोत. 8व्या अष्टकातला हा पहिला अध्याय. हा पहिला अध्याय काय आहे तर हा पहिल्या अध्यायाची सुरुवात महाराजांनी या गालव ऋषीचा जो पुत्र आहे या पुत्राचं मुलाचं ब्रह्मचारी धर्म तो जो आहे त्याविषयी या ठिकाणी चिंतन करून त्याचं कथन स्वामी महाराज केलेलं आहे. तेव्हा महाराज असं सांगतात की दत्तात्रेयाय नमः हरी ओम प्रहोता स्वयमेवायं भूत्वेहान्या आत्मनावती मंदास्तेने ईश्वरेणोक्तो धर्मम आद्यो अत्र वर्ण्यते. तो स्वतः देवांचा यज्ञकर्ता होऊन अग्निरूपाने केवळ कर्म करणाऱ्यांचे स्वतःच रक्षण करतो. प्रहोता स्वयमेवायं भूत्वे अग्ने भूत्वेहा अग्न्या आत्मनावती. अग्नी स्वरूपाने जो रक्षण करतो यज्ञाचा अग्नी त्या ईश्वराने म्हणजे भगवान दत्तात्रेयाने मंदास्तेने ईश्वरेण ओक्ते धर्म असा तो ईश्वराने म्हणजे भगवान दत्तात्रेयाने कथन केलेला त्याचा आद्य धर्म जो मूळ धर्म आहे आद्यो अत्र वर्णते आता इथे वर्णन केला जात आहे. आणि आता या ठिकाणी या धर्माचं वर्णन करत असताना एक पुन्हा वेगळ्या पद्धतीने याची सुरुवात होते वर्णनाची. ती महाराज असं सांगतात की गालवश्च मुने पूर्व नर्मदा तीरवासिना शांतो दांतो भवत्पुत्रो व्रतो बालो अपि वृद्धवत. हे पूर्वी नर्मदा तीरावर राहणाऱ्या गालव ऋषींचा पुत्र गालवश्च मुने पूर्व नर्मदा तीरवासिना. नर्मदेच्या तीरावर राहणारा असा गालव मुनींचा पूर्वी राहणारा मुलगा हा कसा होता बालो अपि वृद्धवत. जे लहान बालक सुद्धा एखाद्या मोठ्या विद्वान म्हाताऱ्यासारखा वृद्धासारखा शांतो दांतो भवत्पुत्रो व्रती म्हणजे शांत जितेंद्रिय आणि वृद्धासारखा व्रताचरण करणारा असा हा मुलगा होता. आणि हा मुलगा कसा तर क्रीडा काले अपि स स्निग्धानां भूयांच्या प्रकल्प्यच हृदार्दे पूजयन विष्णु संकल्पेका एकादशी व्रतम. हा लहान त्या बालवयात सुद्धा खेळण्याच्या वेळी सुद्धा आपल्या मित्रांना बोलवून
माती आदीवर याच्यावरती विष्णूची प्रतिमा करून निधाना हुया प्रकल्प्यंच मृदा अद्ये पूजयत विष्णू. भगवान विष्णूंची प्रतिमा करून हा लहान मुलगा खेळण्यामध्ये संकल्प एकादशी व्रतम, हा तो लहान मुलगा एकादशी व्रताचा संकल्प सोडून विष्णूची पूजा करीत असे, पूजा करू लागला. हे पाहून त्याच्या वडिलांनी असं विचारलं, दृष्टवैवं तत्पिता पृच्छकोत्को आचतेयं त्वयाचतु तेनेदम उपदिष्टम ते निर्द्वंदम दुस्सहं व्रतम. त्याच्या वडिलांनी त्याला असं म्हटलं गालमुनींनी, अरे मुला, तू इथे कोणाची पूजा करतोय? तत्पिता पृच्छको आचतेयं त्वयाचतु तेनेदम उपदिष्टम ते. हे असं द्वैतनाशक दुस्सह असलेलं व्रत तुला कोणी सांगितलं? त्या लहान मुलाला तेव्हा तो असा मुलगा म्हणतो, सप्राहादि गुरुप्राहम व्रतम धर्माश्च सर्वशा प्रसन्नो मे अनुसूया अत्रि तपा संतान सत्फलाहा. मुलगा म्हणाला, अत्रि अनुसूया यांच्या तपश्चर्येचे संतानरूपी सत्फल असलेला असा जो भगवान दत्तात्रेय आहे, त्या दत्तात्रेयाने माझ्या जणू काही प्रसन्न होऊन प्रसन्नो मे अनुसूया अति तपा संतान सत्फला, असं त्यांनी हे व्रत आणि सर्व धर्म मला कथन केलंय. हा लहान मुलगा म्हणतो, मला दत्तानीच हे सगळं सांगितलेलं आहे. भगवान दत्तानीच जणू काही मला या लहान वयातच मला प्रेरणा दिली, मला बुद्धी दिली. पण मी माझ्या बरोबरच्या लहान मुलांना घेऊन मातीतून खेळत असताना मी विष्णूची पूजा करतोय. मग हा लहान मुलगा असं सांगतोय, पुरा असम धर्मकीर्त्याख्यो राजा अहम सोमवंशजा नववर्ष सहस्राणी धर्मतो भूर्मया पिता. मी सोमवंशात उत्पन्न झालेला असा राजा अहम सोमवंशजा धर्मकीर्त्या आख्यो, मी धर्मकीर्ती असं माझं नाव असणारा राजा होतो. आणि नववर्ष सहस्राणी धर्मतो ओम वर याविता, आणि 9000 वर्षापर्यंत, नववर्ष सहस्राणी 9000 वर्षापर्यंत मी या भूमीचं पृथ्वीचं रक्षण केलं आहे. हे दैवात पुरते इष्ट दत्ताढ्यो अहम दुःसंगतश्चरश्च्युत्य पूज्ये तिरस्कृता खिन्नो देवातिरो वनम यगा. जे सर्व अपेक्षित अशा गोष्टींनी परिपूर्ण असून सुद्धा केवळ दुःसंगतश्च्युता, केवळ दुःसंगामुळे, दुष्टांच्या संगतीमुळे मी जणू काही माझ्या धर्माला चुकलो आणि माझं धर्मच्युत होऊन मग पूज्य तिरस्कृता खिन्नो, मोठ्या माणसांनी, चांगल्या लोकांनी तिरस्कार केलेला असा मी खिन्न होऊन रेवातिरे वनम जगाम, मी खिन्न होऊन रेवा नदीच्या म्हणजे नर्मदेच्या तीरावरच्या वनात निघून आलो. कष्टात् जागरम दैवात अतिरेकादस्युपोषिता प्रातर्मृतम भटा न्यूनुर्मा कृच्छेण यमांतिकम. दैवयोगाने कष्टात जागरम दैवात तत्र एका, दैवयोगाने त्या ठिकाणी मोठ्या कष्टाने जागरणसा एकादशीचा उपवास माझ्याकडून घडला, मोठ्या कष्टाने. आणि मग जणू काही निर्निर्मा कृच्छेण यमांतिकम प्रातर मृतम भटा,
दैवयोगाने मोठ्या कष्टाने माझ्या हातून जागरण झालं आणि एकादशीचा उपवास झाला आणि मग मी मृत झालो. तेव्हा सकाळी मृतावस्थेत मला दूतांनी मोठ्या कष्टाने यमाजवळ नेलं. तेव्हा दूत मला यमाजवळ घेऊन गेले. यमो मां वीक्षतानाहं नायं दुर्गती विभागता स्वर्गे नयध्वं सुकृतं भोक्ते सत्कृत्य सत्वरम. यम मला पाहून त्या दूतांना म्हणाल्या, अरे हा दुर्गतीचा अधिकार नाही. यमो मां वीक्षतानाहं नायं दुर्गती भागता. हा काही दुर्गतीचा अधिकारी नाही. मग स्वर्गे नयध्वं सुकृत भुक्ते, हा तर म्हणून याला पुण्याचा भोग घेण्यासाठी याला सत्कार करून स्वर्गात न्या. सत्कृत्य सत्वरम, याला स्वर्गात न्यायचा सत्कार करून. कारण योगी दत्त शिष्योयम दैवात भ्रष्टो अपि सदव्रतम चक्रे पपोंचरेवांभ पुण्यलोकस्ततोष्यहि. हा योगी भगवान दत्तात्रेयाचा शिष्य असून योगी दत्तात्रेय शिष्यो अयम दैवात भ्रष्टो अपि सद्व्रतम. दैवयोगाने जरी हा भ्रष्ट झाला तरी सुद्धा याने एकादशीचं व्रत केलं. चक्रे पपोच रेवा अंभा, ने रेवा नदीचं पाणी प्राशन केलं आहे, दरवाजेचं जल प्राशन केलं आहे, म्हणून याला पुण्यलोक प्राप्तीचा लाभ आहे. पुण्यलोकस्तत्वस्यहि इत्युक्ता पुण्यलोकान्मां प्रापस्तत्र मे चिरं भुक्त्वा ततोत्तमान् भोगन निह योगी कुले भवम. असं बोलून यमाने मला पुण्यलोकाला पाठवलं. त्या ठिकाणी बराच काळ उत्तमोत्तम भोग भोगून प्राय तत्र मे चिरम पुण्यलोकान्मा भुक्त्वा ततो तन्माह भोगनीं योगी कुले भवम. मग मी या ठिकाणी योग्याच्या कुलात मी जन्माला आलो आहे. हा तो लहान मुला सांगतो. आणि दत्तात्रेय प्रसादेन न दष्टा मे महास्मृती राज्यम प्रशासता पूर्वम जात मे दत्तदर्शनम. म्हणून त्या भगवान दत्तात्रेयाची कृपाशी, त्याच्या कृपाप्रसादाने माझी दीर्घ जी स्मृती आहे ती नष्ट झाली नाही. न नष्टा मे महास्मृती दत्तात्रेय प्रसादे. आणि माझी स्मृती काय आहे? राज्यम प्रशासता पूर्वम जात मे दत्तदर्शनम. ही त्या माझ्या पूर्वजन्मात राज्य चालवत असण्याच्या पूर्वीच मला भगवान दत्तात्रेयाचं दर्शन झालेलं आहे. म्हणून दैवादृष्टा सय्यसासान अवधूतो दिगंबरा वामेनाम लिंगितो गाढम कामिन्या दुःखम प्रपंपया. दैवयोगाने सह्याद्री पर्वताच्या शिखरावरती सह्यासानाव अवधूतो दिगंबरा, तो भगवान दैवादृष्ट अशा त्या अवधूत दिगंबराला वामे नाम लिंगितो गाढम कामिन्या, त्याच्या वाम भागामध्ये एक स्त्री जी होती तिने गाढ आलिंगन दिलेल्या अशा गाढम कामिन्या असा जो अवधूत दिगंबर आहे, त्या दिगंबराला दत्तात्रेयाने मी पाहिलं. हे मक्षिकावृत्त सर्वांगो रक्ताक्षो गात रुद्धती तया साकम यंसन्ना माया वदत्त इव स्थित. जे जणू काही सर्वांगावर माशाग असलेला आणि रक्ताक्षो गाद रुद्धती, त्याचे डोळे अगदी जसे लाल तांबडे असलेला असा विशाल साक यन सन्मागाय मदवत्ते व स्थित. अंतःकरणात तो यती त्या जणू काही सुंदर स्त्रिय
मदाने मत्त झाल्यासारखा असा बसला होता. दृष्ट्वा हृष्टेन मनसा दूरात् भक्त्या नमस्कृत क्रुद्धवन मां महंसो अपि काष्ठलोष्टे ऐष्टिका देवीही. त्याला पाहून जणू काही मला आनंद झालेला असा चित्ताने मी लांबूनच भक्तीने त्याला नमस्कार केला. दृष्टेन मनसा म्हणजे मला मनात हृदयात आनंद झाला म्हणून दूरात भक्त्या नमस्कृत मी त्याला दुरूनच लांबून नमस्कार केला. तो उलट वृद्धवन माहन अच्छो अपी काष्ठलोष्टे इष्टिका देवी. त्यांनी तर जणू काही तो माझ्या रागवल्यासारखं लाकूड, हेकूड, काष्ट, लोष्ट, इष्टिका म्हणजे विटा आधीने माझ्याकडे फेकून मारलं. केवया सुचिरेणा अपि ना आपतो मे अनुग्रह धिक्करोती समाम नित्यम निर्भयस्वती चासकृत. बराच काळ सेवा करून सुद्धा माझ्यावर त्याची काही कृपा झाली नाही. तो नेहमी माझा तिरस्कार करीत असे, धिक्कार करीत असे आणि काही वेळा तर निर्भत्सना निंदा करीत असे. आणि काही वेळा तो कदाचिन माम विषिदंतम दीनम प्राह दयापराह मया व्रात्येन ते कार्यम किम गृही नृपसत्तमा. अरे राजा, माझ्यासारख्या संस्कारहीनाशी तुझं कोणचं कार्य आहे. असे तो केव्हा तरी तो विषण्ण आणि दीन झालेला मला दया होऊन म्हणाला. दीन प्राह दयापरा तेव्हा ममास्ती धर्म जिज्ञासो व्राप्तो यन्वर्थको भवान इत्युक्तास्त भया प्राह धर्मांत सर्वांत सनातनान. मग मी असं म्हटलं, तो राजा असं म्हणतो की तुमचं व्रात्य हे नाव सार्थ आहे. व्रातो यन्वर्थको भवान, तुमचं व्रात्य नाव सार्थ आहे. पण ममास्ती धर्म जिज्ञासा, पण मला धर्म जाणण्याची इच्छा आहे. कारण का व्रात्य नाव सार्थ आहे हे सांगताना महाराज असं सांगतात की भगवान जो आहे परमेश्वर हा अनादी आहे. त्या अनादी अशा परमेश्वरावर संस्कार कोण करणार. परमेश्वरावर कोण संस्कार करणार आहे. जर संस्कार झाला नाही, तो संस्कारहीन असतो, त्याला व्रात्य असं तर शास्त्राने म्हटलं आहे. म्हणून तुमचं नाव व्रात्य आहे. अर्थ काय आहे, कारण तुम्ही स्वतः परमेश्वर आहात, तुमच्यावर कोण संस्कार करणार. म्हणून तुझं नाव हे जरी व्रात्य सार्थ आहे, पण मला धर्म जाणण्याची इच्छा आहे. तर जेव्हा राजा म्हणाल की त्यांना म्हटलं, तेव्हा त्यांनी इत्युक्तार्थ भया प्राह धर्माचं सर्वांच सनातन, तेव्हा त्यांनी मला सर्व सनातन धर्म याच्याविषयी मला बोध केला, मला सांगितलं. आणि वर्णाश्रम विभागेन समूलान सोपभक्तिकान तान सर्वांत स्मरे योग भ्रष्टत्वाने न विस्मृती. त्या भगवान दत्तात्रेयांनी मला वर्ण आश्रम याच्या विभागासह, मुळासह, समूला सोपपत्तिका अगदी फोड करून उपपत्ती करून सुद्धा सांगितलेल्या तान सर्वांत संस्मरे, त्या सर्व धर्माविषयी मला स्मरण आहे, मला स्मृतीत आहे. योगभ्रष्टताने न विस्मृती, योगभ्रष्ट झाल्याने सुद्धा मला विस्मरण झालं नाही. यदि ते श्रवणे श्रद्धा वक्षे ताच्छृणु सादरम धर्मांत सनातना गुह्यात श्री दत्तात्रेय भाषिता. मग आता हा लहान मुलगा हा आपल्या वडिलांना गालो ऋषींना असं म्हणतो, जर तुम्हाला यदि ते श्रवणे श्रद्धा, जर तुम्हाला जो
सनातन धर्माची श्रवण करण्याची जी श्रद्धा असेल तात शृणु सादरम, तर तो जो भगवान दत्तात्रेयांनी सांगितलेला भाषितान, त्यांनी जो सांगितलेला सनातन धर्म आहे तो गुह्य असा सनातन धर्म. धर्मा सनातना गुह्या, श्री दत्तात्रेय भाषितान भगवान दत्तात्रेय सांगितलं गुह्य असा जो सनातन धर्म आहे तो मी तुम्हाला सांगतो, तो आदरपूर्वक तुम्ही श्रवण करा. अशा पद्धतीने आणि महाराजांनी या 8व्या अष्टकातल्या पहिल्या अध्यायामध्ये या गालव ऋषीच्या आणि त्यांच्या या लहान बालकाचा जो योगभ्रष्ट आहे, पूर्वजन्मी राजा होता आणि भगवान दत्तात्रेयांनी त्याला जो सनातन धर्माचा उपदेश केला होता तो उपदेश तो विस्मृतीत गेला नाही, त्याला स्मरण आहे, त्याच्या स्मृतीत आहे पुढच्या जन्मात सुद्धा. तो आता सनातन धर्म भगवान दत्तात्रेयांनी सांगितलेला हाच आपल्याला पित्याला म्हणजे गालव मुनींना हा बालक असा योगभ्रष्ट झालेला हा कसा सांगतोय ते वर्णन पुढे आता महाराजांनी केलं आहे. ते आता आपण याच्या पुढच्या भागात बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव.